नमस्कार द्राक्ष बागायतदार बंधूंनो, ग्रेप मास्टर या आपल्या आवडत्या अशा यूट्यूब चॅनलमध्ये आणि ग्रेप मास्टर ॲपमध्ये देखील आपलं खूप खूप स्वागत. मित्रांनो, आपण बघितलं की मागील वर्षी मिलीबगचा प्रकोप प्रचंड प्रमाणात वाढला आहे आणि त्याचा परिणाम म्हणून आता ह्या वेळेस आपल्या बागेमध्ये प्रत्येक खोडावरती 80% बागायतदारांकडे मिलीबग हा प्रत्यक्ष डोळ्यांनी दिसतोय आणि त्याचा प्रादुर्भाव इतर वर्षीपेक्षा खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला आहे. सगळ्यात महत्त्वाचं, मिलीबग कंट्रोल करायचा तर आपल्याकडे फारच कमी अशा ऑप्शन्स राहिलेले आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे महत्त्वाचे केमिकल्स मॉलिक्युल्स हे एक्सपोर्टसाठी चालत होते, त्याच्यामध्ये असणारं थायमिथॉक्सिन असेल, क्लोथिनिडीन असेल किंवा इमिडा असेल, हे तीनही केमिकल्स बऱ्याचशा सुपर मार्केटनं हे बंद केलेलं आहे आणि त्यामुळे हे मॉलिक्युल आपण वरती फवारणीसाठी तसेच ड्रेंचिंगसाठी वापरत होतो आणि त्यामुळे मागील वर्षीपासून आपल्या ड्रेंचिंग देखील कमी झालेलं आहे आणि त्यामुळे आपले शेतकऱ्यांचे हात बांधलेले आणि तोंड दाबून बुक्याचा मार अशी परिस्थिती झालेली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मित्रांनो, ह्या मागच्या वर्षीपासून आतापर्यंत आणि इथून पुढं मिलीबग का वाढलाय याचा जर आपण कारणांचा अभ्यास केला तर त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जागतिक पातळीवरती वाढलेलं तापमान. मागील वर्षी सरासरी पारा मार्च, एप्रिल, मे, जूनमध्ये हा 40, 42, 45 पर्यंत गेलेला होता. हे वाढलेलं तापमान, कमी झालेला पाऊस याच्यामुळे मिलीबगचा प्रादुर्भाव वाढण्यासाठी एक मदत झाली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि मिलीबग वाढलेला आहेच, परंतु त्याचबरोबर इतर किडी जसं खोडकिड असेल, थ्रिप्स असतील, आळी असतील, ह्या देखील वाढलेला लागला आहे. याला कारण म्हणजे जागतिक पातळीवरती वाढलेलं तापमान किंवा ग्लोबल वॉर्मिंग त्याला आपण म्हणू शकतो. दुसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे मागच्या वर्षी जवळजवळ 60 ते 70% बागा ह्या अतिपावसाच्या फटक्यामध्ये उभ्या राहिल्या होत्या, माल कमी होता आणि ज्या बागांना माल नाही त्या बागांवरती शेतकऱ्यांनी औषध फवारणी केली नाही, रोगकिडीसाठी काही उपाययोजना केल्या नाही, खास करून किडीसाठी त्याच्याकडे दुर्लक्ष झालं. त्यामुळे नॅचरली त्या ठिकाणी देखील मिलीबग हा मागील वर्षीपासून वाढीस लागलेला आहे. मुद्दा म्हणजे आपण ह्या मॉलिक्युलवरती ड्रेंचिंगसाठी अवलंबून होतो, वरती सांगितले ते मॉलिक्युल्स, आणि त्याचबरोबर पूर्वी आपण ज्या पद्धतीनं बूड ओलांडे धुणं हा छाटणीनंतरचा आपला 1 नंबरचा कार्यक्रम होता. जवळजवळ 90% शेतकरी छाटणीनंतर बूड ओलांडे धुत नाही आणि त्यामुळे गच्च बूड ओलांडे जर धुवून घेतले तर त्या ठिकाणी सालीच्या आत लपलेला मिलीबग हा नियंत्रणामध्ये येण्यास मदत होती. या ठिकाणी आपल्याला 2 स्प्रे घ्यायचे असतात, गच्च स्प्रे घ्यायचे असतात, परंतु बूड ओलांडे धुणे हा कार्यक्रम बंद केल्यामुळे देखील मिलीबगच्या वाढीस चालना भेटलेली आहे. चौथा मुद्दा आहे तो म्हणजे आम्ही बेंबीच्या देठापासून सांगतो की गवतं वाढवा, तणं वाढवा, हिरव्याचं पीक करा, परंतु कोणीही शेतकरी म्हटलं तर 5 ते 10% शेतकरी फक्त हिरवळीचं पीक करतात, गवत वाढवतात. मित्रांनो, आपली द्राक्ष शेती ही मोनोकल्चर झाली आहे, म्हणजे आपण कुठेही तिथं गवताची काडी, दात कोरायला काडी राहणार नाही असे आपले 50%च्या पेक्षा जास्त बागायतदारांची बाग असतात, सुंदर बाग असतात, परंतु दात कोरायला गवताची काडी नाही अशी परिस्थिती जेव्हा असेल त्यावेळेस आपल्या शेतामध्ये मिलीबगला खाणारे जे नॅचरल प्रिडेटर्स असतात, नैसर्गिक शत्रू असतात, ते झपाट्याने कमी होतात, 100% कमी होतात आणि त्यामुळे मिलीबगला नॅचरल कंट्रोल करणारं कोणी नसल्यामुळं त्या ठिकाणी मिलीबगची संख्या ही वाढलेली दिसून येते. सगळ्यात महत्त्वाचं, आपण आपल्या शेतामध्ये बांधावरती बायोडायव्हर्सिटी वाढवली पाहिजे. ती आपण वाढवलेली नाही आहे, वाढवत नाही आहे आणि त्याचा फटका हा मिलीबगच्या वाढीसाठी कारणीभूत ठरलेला आहे. 5वा मुद्दा आहे तो म्हणजे ड्रेंचिंगसाठी आपण हे जे मॉलिक्युल होतं ते करणं थांबवलं आहे किंवा आपण करू शकत नाही आहे, त्यामुळे देखील अडचणीत वाढ झालेली आहे. छाटणी केल्यानंतर आपल्याला बूड ओलांडे चांगलं धुवून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. एक्सपोर्टची बाग असेल तुम्ही ॲप्लॉड अधिक दशपर्णी अर्क एकत्र घेऊन बूड ओलांडे धुवा. लोकलची बाग असेल तुम्ही क्लोरन बूड ओलांडे धुवू शकता. सगळ्यात महत्त्वाचं, मागच्या 1 महिन्याच्या टेन्शन नंतर, 1 महिन्याच्या उघडीपीनंतर आपल्याकडे काल परवापासून चांगला संततधार आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाऊस झालेला आहे आणि मित्रांनो, ह्या पावसाचा आपल्याला उपयोग करून घ्यायचा आहे. मिलीबगसाठी आपल्याला याचा लिलयासा वापर करून घेता येतो. सगळ्यात महत्त्वाचं, ह्या पावसानंतर आपल्याकडे बागेत गवत वाढणार आहे
आणि आपलं गवत 2-4 इंचाचं झाल्यानंतर आपले शेतकरी पळत जाऊन दुकानदाराकडनं तणनाशक आणतात आणि तणनाशक फवारतात. नक्कीच आपलं तणनाशक फवारायचं आहे, परंतु गवत 4 इंचाचं किंवा 10 इंचाचं असताना नाही, तर गवत आपलं कमरा एवढं वाढल्यानंतर आपल्याला तणनाशकाचा वापर करायचा आहे. कृपा करून ऑगस्ट एंडपर्यंत, जुलै आणि ऑगस्ट हे 2 महिने आपल्या द्राक्षाच्या बागेत अजिबात तणनाशक फवारू नका, कारण त्या ठिकाणी आपल्याला गवतं वाढली पाहिजे. त्याचबरोबर ताग, धनच्या, बाजरी, मका, चवळी, धना, मोहरी, जिरा याचे बी, याचे बियाणं हे आपल्या बागेमध्ये, वरंब्यावरती, गल्लीमध्ये फुकून द्या, जेणेकरून त्या ठिकाणी हे सगळे गवत वाढतील, त्या ठिकाणी बायोडायव्हर्सिटी वाढेल आणि त्या ठिकाणी नॅचरल इनेमी, परभक्षी कीटकांची संख्या वाढीस लागून आपल्या बागेमध्ये असणारा खोडकीड असेल, थ्रिप्स असतील, मिलीबग असतील, याचा फडशा पाडण्याचं काम ही नॅचरल एनिमी करत असतात. आणि त्यासाठी त्यांना आधार, अधिवास, निवाससाठी आपला ही बायोडायव्हर्सिटी करणं आणि हे 2 महिने गवतं वाढवणं अतिशय महत्त्वाचं काम आहे. तुम्ही जर जो शेतकरी हे करेल त्याच्या शेतामधला 80% मिलीबग हा नॅचरली कंट्रोल होणार आहे. त्यामुळे कळकळीने मी तुम्हाला आवाहन करतो की कृपा करून जुलै आणि ऑगस्टपर्यंत 2 महिने अजिबात आपल्या बागेमध्ये तणनाशक फवारणी करू नका. त्याच्यानंतर ज्या शेतकऱ्यांनी ड्रेंचिंग केलेली नाही त्यांनी ड्रेंचिंग करून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. काही ठिकाणी एक्सपोर्टच्या बागांसाठी ड्रेंचिंगचे काही जे औषधं आहेत त्याचा अडचण येऊ शकते, परंतु तुम्ही तुमच्या रिस्कवरती इमिडा असेल, थायमिथॉक्सिन असतील, डेंटासो असतील, याची चांगल्या प्रकारे आपल्या अनुभवानुसार आपल्या रिस्कवरती ड्रेंचिंग करू शकता. लोकलच्या बागेसाठी मात्र बिंदास तुम्ही त्याची ड्रेंचिंग करून घेऊ शकता. त्याच्यानंतर ह्या पावसामध्येच आपल्याला एखादा हात मेटाडोर किंवा अल्फामेथ्रिन अधिक त्याच्याबरोबर व्हिबियम, व्हर्टी, ब्युवेरिया, मेट्रायझम याची एक गच्च फवारणी करून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे पाऊस उघडल्यानंतर. आणि त्याचबरोबर व्हर्टी, ब्युवेरिया, मेट्रायझमची ड्रेंचिंग, ड्रीप वॉटर देखील आपल्याला देणं अतिशय महत्त्वाचं आहे, जेणेकरून आपल्या बागेमध्ये बुरशी, किडींना खाणारी बुरशी, किडींना आजार करणारी बुरशी, व्हर्टी, ब्युवेरिया, मेट्रायझमची संख्या वाढवून त्या ठिकाणी आपण नॅचरल कंट्रोल करणं, ह्या क्लायमेटचा वापर करून घेऊ शकतो आणि आपल्या बागेमधल्या मिलीबग आणि त्या किडींचा नॅचरली उपयोग करून घेऊ शकतो. तसेच मित्रांनो, मिलीबगसाठी काटेकोरपणे पाऊस उघडल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला 100% अंमलात आणल्या तर पुढील सीझनमध्ये सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये मिलीबग आपण चांगल्या प्रकारे लिलिया आत्ताच जर कंट्रोल केला तर पुढे आपल्याला बागेला त्याचा त्रास होणार नाही. तसेच मित्रांनो, ह्या पावसामध्ये तुम्हाला मी पावसाच्या आधीच बोर्डोची स्प्रे घ्यायला लावले होते, परंतु अद्यापही तुम्ही एखादा बोर्डो घेतला असेल तर आत्ता एक बोर्डो उलटा पालटा घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये टील टाकायला तुम्ही विसरायचं नाही. तर हा बोर्डो 1 किलोचा बोर्डो, 1 किलो मोरतूत, चुना 600, झिंक 150, गूळ 300 आणि त्याच्यामध्ये टिल्ट 50 ml 2 लिटर पाण्यासाठी घेऊन एक स्प्रे उलटा पालटा बोर्डो तुम्ही नक्की घेणं अतिशय आवश्यक आहे. त्याचबरोबर खतांच्या दृष्टीनं सुपर फॉस्फेट, SOP, MOP चे डोसेस तुम्हाला देण्याला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, ते तुम्ही अद्याप दिले नसेल तर ते देऊन घेणं, ड्रीप वॉटर देणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, तुम्ही तुमच्या बागेचा फोटो काढून आम्हाला ग्रेप मास्टर ॲपमध्ये नक्की पाठवा. आणि त्याचबरोबर ग्रेप मास्टर ॲप ज्या शेतकऱ्यांनी अद्यापही डाउनलोड केलं नसेल त्यांनी आजच डाउनलोड करून घ्या आणि तुमचा खर्च हा 25 ते 30% वाचवा. त्याचबरोबर आपल्या उत्पन्नामध्ये कमीत कमी 30% वाढ करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खर्चात बचत हाच नफा हे तुम्ही जाणा. आणि ह्या सांगितलेल्या छोट्या छोट्या प्रॅक्टिसेस आहे, ह्या तुम्ही अंमलात आणल्या तर तुमच्या खर्चात बचत होईल, उत्पन्नात वाढ होईल, तुमचं नव्हे तुमच्या एक्सपोर्टच्या उत्पन्नामध्ये वाढ होईल. कमीत कमी तुमचं जेव्हा 1 रुपयापासून आपल्याला 3 रुपये झाले पाहिजे, परंतु जो शेतकरी सर्व प्रॅक्टिसेस फॉलो करील, एक्सपोर्ट करील, त्याचा 1 रुपयापासून त्याला 4 ते 5 रुपये मिळणार आहे. धन्यवाद. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पाठवा. ग्रेप मास्टर ॲप आजच डाउनलोड करून घ्या, कारण ह्या वर्षी ग्रेप मास्टर ॲप वापरणं अतिशय आवश्यक आहे. ग्रेप मास्टर म्हणजे तुमचा सेकंड ओपिनियन, सेकंड डॉक्टर आहेत, हे तुम्ही नक्की मनाशी बाळगा आणि आजच ग्रेप मास्टर ॲप देखील डाउनलोड करा. धन्यवाद.